आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाजवळ बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला। त्यानंतर राज्यातील बस स्थानकं महिला प्रवाशांसाठी किती सुरक्षित आहेत याचा आढावा आता घेतला जातोय। बदलापूरच्या या बस स्थानकातून शेकडो बस जळगाव, चोपडा, मुरबाड आणि ठाणे जिल्ह्याच्या विविध ग्रामीण भागात प्रवाशांना घेऊन जातात। मात्र बस स्थानकात महिला प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे, कारण या बस स्थानकात नशेबाज लोकांचा मोठा वावर असतो। इथं मद्यपान केल्यानंतर त्या बाटल्या तशाच बस स्थानकात टाकून दिल्या जातात। रात्रीच्या वेळेस नशेबाज टोळके मस्तपणे इथे मद्यपान करतात। त्यामुळे हे बस स्थानक महिलांसाठी कसं सुरक्षित म्हणायचं? होते ते बसायला नाही, सगळीकडे घाण पसरले, कचरा वगैरे सगळं तसंच आहे। आणि दुसरं काय बसायचं शेड सुद्धा नाही, आतमध्ये बसावं होतं, आतमध्ये बसायला जागाच नाही, सगळं घाण आहे। बसणार कुठे लेडीज वगैरे, आणि ऊन बघा किती कचरा आहे आजूबाजूला। हो ना, आता किती वर्ष आम्ही ते ट्रॅव्हल्स करतो मुरबाड ते बदलापूर, तरी पण तीच परिस्थिती आहे। आज 9-10 वर्ष तर होऊन गेल्या परिस्थिती। बाथरूमला जागा नाही, तिकडे दलदल आहे, तिकडे घाण गलिच्छ परिसर आहे हा। महिला म्हणून जास्त त्रास होतो। हो, महिला म्हणून भरपूर त्रास आहे ना, 2-2 तास इथे थांबावं लागतंय। रात्रीचं एवढं माहित नाही, रात्रीच्या बरोबर अंधारच असतो इथे। पूर्ण काम आहे, तुम्ही बघता ना बाहेरून बसायची जागा आहे का, बाकड्याचं का तेच नमितला नाही, फॅन नाही, काही नाही। रात्रीच्या वेळेला नाही, लाईट वगैरे काहीच नसतं। आता कचरा आजूबाजूला ढिगी दिसतात, आपण काय बोलणार? गेल्या काही वर्षांपासून या बसस्थानकाच्या छताची अवस्था दयनीय होती। ती कुठेतरी एका स्थानिक लोकप्रतिनिधीने लक्ष देऊन दुरुस्त केली। सीसीटीव्हीचा तर इथे दूरपर्यंत संबंध नाही। त्यामुळे रात्रीच्या वेळेस हे नशेबाज टोळके आपला नित्याचा कार्यक्रम करायला मोकळे। त्यात पोलीस साहेबांची गस्त नाही, त्यामुळे त्यांना मोकळं रान मिळतं। एकूणच काय, रात्रीच नाही तर दिवसा देखील महिला प्रवाशांसाठी बदलापूरचं हे बसस्थानक सुरक्षित नाही। स्थानिक आमदारांनी मतदारसंघाचा विकास केलाय, मग त्यांच्याकडून या बसस्थानकाचा विकास तेवढा मात्र का राहिला, असा सवाल विचारला तर जाणारच। पब्लिक मीडिया, बदलापूर।